काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलंय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे त्यांनी यामधून लक्ष वेधलंय। आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवावेत अशी विनंती त्यांनी केली आहे। वसतिगृह दुरावस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये त्यांनी आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे लक्ष वेधलेलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। वसतिगृहांची दुरवस्था, शिक्षणातले अडथळे तसंच मुलींची कथित अवमानकारक वैद्यकीय तपासणी यावरही त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये एका आदिवासी विद्यार्थिनीनं राहुल गांधींकडे आपली व्यथा मांडली होती। तसंच मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची तिनं विनंती केलेली होती आणि त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या मागण्यांचं एक पत्र लिहिलेलं आहे। सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सोयीपासून त्यांना वंचित करत आहे। जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तरी किती किळसवाणा प्रकार आहे। म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवत आहे, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवत आहे। अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतला आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे।